आणि आज 1 वर्ष झालं तरी त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये शब्द दिला होता की फास्ट ट्रॅक कोर्टमधून न्याय मिळेल, पण आजही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. तसंच मुंडे कुटुंब, दोन्ही मुंडे कुटुंब, कारण आठवत असेल आपल्याला मुंडे कुटुंबांची हत्या काही वर्षापूर्वी झाली, त्यांच्या बायकोलाही न्याय मिळालेला नाही आणि डॉक्टर मुंडेंनाही न्याय मिळालेला नाही. म्हणजे अशा अनेक 3-4 महत्त्वाच्या केसेस आहेत ज्याच्यात अजूनही एवढा कालावधी झाला असला तरी मग मुंडे हत्या असेल किंवा देशमुख हत्या असेल, या दोन्ही कुटुंबाला महाराष्ट्राच्या सरकारने न्याय दिलेला नाही. हे दुर्दैवी आहे. आणि तरी मी खरंच त्या कुटुंबाचं कौतुक करते की ज्या पद्धतीने ते लढत आहेत. त्यांच्या कन्येनी परीक्षा दिली, आज ती डॉक्टर होऊ पाहते, ती आज शिक्षण करते. एवढा घरात प्रॉब्लेम असताना तिने परीक्षाही दिली आणि ती चांगल्या मार्कांनीही पास झाली. ही खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. पण त्या दोन्ही कुटुंबांना, मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंब, ह्यांना न्याय देण्यामध्ये ह्या महाराष्ट्राच्या सरकारला अपयश आलेलं आहे.